अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अखेर 3 दिवसांनी अटकेत. ठाण्याच्या कासार वडवलीमधल्या कामगार वस्तीत कारवाई करत आवळल्या मुसक्या. सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद बांगलादेशी घुसखोर मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या. सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्यांची धाड. लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी. जीपेवरून केलेल्या व्यवहारावरून सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटली. आरोपीकडून बांगलादेशचा जन्मदाखलाही हस्तगत. आरोपी मोहम्मद शहजाद चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरामध्ये शिरल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न. आरोपी कोर्टासमोर हजर. आपण अभिमन्यू नाही तर अर्जुन असल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा शिर्डी अधिवेशनात मुंडेंचा एल्गार. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची ही मागणी. पार्टीच्या शपथविधीवेळी अजितदादांना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिल्याचा धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासूनच दादांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचाही दावा. बीडमधल्या प्रकारामुळे पक्षाची बदनामी. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात मलिकांकडून उल्लेख. लवकरच निर्णय घेण्याची अजित पवारांना विनंती. जे काम काही करू शकत नाही त्यांना बदललंच पाहिजे. पक्षातील संभाव्य फेररचनेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भूमिका. पक्षाला पार्लमेंटरी बोर्डची गरज असल्याचंही व्यक्त केलं मत. दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेना नाराज. एकनाथ शिंदेंच्या अचानक ठरलेल्या दरेगावच्या दौऱ्यामागे नाराजीचं कारण असल्याची चर्चा. बीड आणि परभणी प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा. सरपंच देशमुख आणि सूर्यवंशींच्या कुटुंबियांसह मनोज जरांगेही सहभागी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोसमध्ये दाखल. थेट परकीय गुंतवणुकीचा आधीचा उच्चांक मोडणार का याची उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.